नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो. तर हे बघा, मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि आता हे आपल्या बाजारात आता वाटाणे भरपूर स्वस्त आहे आणि खूप जास्त प्रमाणात आलेले आहे. महाग असले तरी आपण खातो, पण जरा स्वस्त असलं जास्तच खातो, मेथीच्या भाजीसारखं. तर गॅस पेटवला आहे, म्हणजे चालू केला आणि कढई गरम झाली आणि आता वाटाणे आपण वाटाण्याला असे डाग दिसोपर्यंत वाटाणे भाजून घ्यायचं. आणि वाटाण्यापासून तुम्हाला मी अशी भन्नाट रेसिपी बनवून दाखवणार आहे. तुमच्या घरात कोणी वाटाण्याची भाजी खात नसन, लहान मुलं वगैरे, तर मोठे माणसं पण खात नाही, कोणी वाटाणा आवडत नाही त्यांना, मटर. तर याची रेसिपी करा आणि त्यांना खाऊ घाला. त्यांना कळणारसुद्धा नाही का ही वाटाण्यापासून बनवलेली रेसिपी आहे. असे डाग पडोपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला वाटाणे, कमी गॅसवर, अगदी कमी, एकदम म्हणजे लो फ्लेम ठेवायची गॅसची. आणि आपण याच्यावर थोडंसं झाकण ठेवू, म्हणजे थोडेसे ते नरम होते. कमी गॅसवर थोडंसं झाकण ठेवायचं. तर याची 1 सेकंद 2 सेकंदाला मी हे झाकण काढून बघितलं बरं का. बघायचं असं मधून मधून, लगेच नरम होत नाही ना ते. जास्त नरम होण्याची काही गरज नाही राहते, कवळेचे, पण मधून अजून बघायचं. तर हे बघा, असे डाग पडले, इतपतच भाजायचे, जास्त काही नाही. आता आपण हे काढून घेऊ. हे आता थंड होऊन देऊ, मग आपण मिक्सरमधून काढू. आणि मिक्सरमधून प्लस मोडवर काढायचे, कमी जास्त करून, जास्त बारीक करायचे नाही. त्या वाटाण्याच्या रेसिपीसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. थोडेसे जिरे घेतले आणि थोडेसे तीळ घेतले, आपली हावरी, आणि थोडेसे धने घेतले. ते आता भाजून घेऊ आपण. थोडेसे हलके भाजायचे, जास्त जाळायचे नाही ते. 2 मिनटं भाजायचे कमी गॅसवर. आपण आता काढून घेऊ. जिरे पण थोडेसे भाजून घ्यायचे, जास्त नाही भाजायचे, थोडेसे. 2 मिनटं पण नाही, 2 सेकंद काढून घेऊ. तीळ पण 2-3 सेकंद. तीळ तडतड करायला लागली का लगेच काढून घ्यायची, म्हणजे भाजायला लागते ती. वाजायला लागली म्हणजे, अशी वाजायला लागली का लगेच काढून घ्यायची. आता हे बघा, मस्त फुगली आहे, काढून घेऊ. जास्त करपवायचं नाही. चला काढून घेऊ आपण ती. तर 7-8-10 पाकळ्या लसूण घेतला आहे, 3 मिरच्या घेतल्या आणि आल्याचा तुकडा घेतला. आता मी हे एकदा थोडंसं बारीक करते आणि मग त्याच्यात आपले वाटाणे प्लस मोडवर करते. मग कारण वाटाण्यांमध्ये टाकलं ना तर ते हे मिरच्या बारीक होणार नाही, मग ते तिखट लागणार जास्त आपल्याला रेसिपी. तर मग त्याच्या आधी ना आपण थोडीशी मिरची बारीक करायची. तुम्ही चॉपरमध्ये पण केलं तरी चालतं, चॉपरमध्ये दोन्ही पण बारीक होतं. तरी असं बारीक होतं. आता आपल्याला याच्यामध्ये वाटाणे टाकून घ्यायचे, प्लस मोडवर करायचे बरं का, जास्त बारीक नाही करायची. तर हे बघा, प्लस मोडवर केलं मी, तर जास्त बारीक नाही केलं. तर आता 1 उकळी तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि आपल्याला आता हे याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे, सगळं टाकून मिश्रण. आणि अगदी पोहे खायचा 1 चमच्याभर असं हे डाळीचं पीठ टाकलं, बेसन पीठ, चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर जिरे नाही, मी पोळपाटावर बारीक करून घेते. जिरे पण आपलं धने पण असं थोडंसं क्रश करून घ्यायचं, जास्त नाही बारीक करायचं बरं का.
ते पण पोळपाटावरच करायचं. तर हे बघा, तीळ नाही बारीक, म्हणजे तीळ काही वाटायची नाही मिक्सरमध्ये वगैरे, पोळपाटावर तीळ सगटच टाकायची भाजलेली. तर हा मसाला मी याच्यामध्ये टाकून घेते आणि मस्त असं, तर हा पूर्ण असं मस्त परतून घ्यायचं. हे धने वगैरे असे दाताखाली आल्यावर खूप छान लागतं बरं का हे रेसिपीमध्ये. थोडासा हिंग टाकून द्यायचा आणि चवीपुरतं मीठ. आपला हा मसाला तयार झाला आहे. आता हा मसाला थंड होऊ देऊ आपण. म्हणजे वाटाण्याचं हे जे मिश्रण तयार केलं आपण, ही चटणी थंड होऊन देऊ. आपलं रोजचं चपात्यांचं पीठ घेतलं आहे मी, गव्हाचं, आणि हे 2 चमचे पोहे खायचा, 2 चमचे पोहे खायचे रवा घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं एक उबळी तेल मी गरम व्हायला ठेवलं आहे. ते मोहन म्हणून आपल्याला याच्यात टाकायचं आहे या पिठामध्ये. थोडेसे अजवाळे असे क्रश करून टाकायच्या. आता मोबाईल पकडायला कोण नाही, तुम्हाला असं दाखवते. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि तेल गरम केलं ना आपण मोहन म्हणून, हे याच्यावरती टाकून घ्यायचं. पूर्ण सगळ्याला चोळून घ्यायचं ते. गरम आहे ना, तर आधी तुम्ही असं चमच्यानं मिक्स करा, मग हातानं पूर्ण पिठाला लावून घ्या. पूर्ण पिठाला लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या पुऱ्या खुसखुशीत येणार आहे. तर आपण काय बनवणार आहे, मटरच्या पुऱ्या. आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे. म्हणजे तुमच्या घरात कोणी मटर खात नसेल, वाटाणे खात नसेल, भाजी पण खात नसेल, तर तुम्ही नक्की हा पदार्थ असा करा. मुलांना टिफिनला पण देऊ शकता, टिफिनला पण, कारण लहान मुलांना असे पदार्थ आवडतात. माझ्या पण घरात लहान मुलगा पण आहे, मोठी मुलगी पण आहे, आम्हाला सर्वांनाच आवडते. तुम्ही पण करून बघा. आणि असं हातानं आता पूर्ण पीठ मी चोळून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं. कारण आहे ना, जास्त आपल्याला पातळ नाही करायचं, थोडासा घट्टच गोळा करायचा हा आपण. चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्ट, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, मध्यम. तर गोळा मळून झाला आणि त्याला आता थोडंसं मी तेल लावते. हे बघा, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. आता हे मळून आपल्याला 10 मिनटं, अर्धा तास झाकून ठेवायचं. तर हे आता मी झाकून ठेवते अर्धा तास. तर हे बघा, अर्धा तास झाला आहे. हे बघा, पीठ मस्त असं झालं. आता आपण याचे असे मस्त छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि हा मसाला त्याच्यात दाखवते मी तुम्हाला भरताना. तर हे बघा, मी गोळे करून घेतले. आता आपल्याला असं हे करून, तर मोबाईल पकडायला कोण नाही म्हणून मी तुम्हाला दाखवते. असे मस्त पुरण करतो ना आपण, एक चाळी पोळी त्याच्यासारखी वाटी करायची आणि त्याच्यात ते मिश्रण भरायचं. आता मी तुम्हाला भरून दाखवते. तर हे बघा, आता हे मी तोंड मिळवून घेते. तर हे बघा, आता हे आपण असं त्यालाच मिळवून घ्यायचं. 5 भरून घेतले मी. आता हे लाटून घेते, धरायला कोणी नाही मोबाईल. तर हे बघा, मस्त अशी पुरी लाटली आणि तेल जास्त गरम नाही होऊन द्यायचं बरं का, खूप. आणि हे आपण आता तेलामध्ये सोडून देऊ. जास्त गरम नाही होऊन दिलं तेल. तम अशी पुरी फुगली आहे मस्त, मटार पुरी. आणि आपण हे आता काढून घेऊ. लाल लाल झाले बघा मस्त.
मस्त कडक झाली आहे, खूप छान झाली मस्त. आता दुसरी टाकून देऊ. तुम्हाला दाखवते पूर्ण तळताना ही पुरीला. बघा मस्त अशी फुगली आहे. हिला काढून घेऊ. हे बघा तिसरी पण मी लाटली आहे. तिसरी पण आपण आता काढून घेऊ. तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता. ही टमाटे सॉससोबत. तर चला आपण ही दीदीला त्यांना देऊ. अशी मटर पुरी सगळ्या पण तळून घेऊ, दाखवते तुम्हाला. आणि मी याच्यामध्ये लसूण पण टाकलेला आहे. तर तुम्ही पूर्ण रेसिपी बघा. तुम्हाला लसूण टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आणि एक मिनटं, याच्यामध्ये नाही राहिले टाकायचं, कोथिंबीर राहिली. एक मिनटं, आता राहिलेल्या याच्यात मी कोथिंबीर टाकते, तुम्हाला दाखवते. आणि पुरी लगेच नाही फुगत बरं का. आपण तिला पलटी मारली का मग फुगती ती. अशी कचोरीसारखीच झाली. कचोरीसारखीच झाली आहे ना ग. कचोरीसारखीच झाली. कचोरी ही पुरी म्हणलं कचोरीसारखी झाली. तर मी दह्याबरोबर खाणार आहे आणि तुम्हाला एक मी पुरी फोडून दाखवते. तर हे बघा मस्त असा भरगच्च मसाला आहे. खाऊन दाखवते तुम्हाला कशी झाली. एक नंबर झाली, एक नंबर. जर या मटर पुऱ्यांची रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब तर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओत भेटू आपण. कंटिन्यू माझे रेसिपी व्हिडिओ बघत जा. चला बाय. खूप छान झाली, मस्त. तुम्ही चटणीसोबत बी खाऊ शकता, सॉससोबत पण. तर याच्यात कोथिंबीर टाकायची विसरले मी. बाकीचे राहिलेले याच्यात कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर कोथिंबीर पण टाका तुम्ही. कोथिंबीर नसेल तर धनिया पावडर टाका. बाय.